नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणचं युद्ध आता 17व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि 17व्या दिवसानंतर जगभरामध्ये त्याचे परिणाम जाणवत आहेत. भारतामध्ये मात्र सगळी काही परिस्थिती आलबेल आहे. भारतामध्ये या युद्धाचा काडीचाही परिणाम झालेला दिसत नाही. कारण भारतामध्ये कुठेही गॅसच्या टंचाईचा प्रश्न उद्भवलेला नाही आहे. कुठल्याही शहरामध्ये हॉटेल व्यवसायावर त्याचा काही विपरीत असा परिणाम झालेला नाही. सगळी परिस्थिती आलबेल आहे. काँग्रेस पक्ष विनाकारण अफवा पसरवत आहे आणि विनाकारण देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. कारण कसं आहे की आता खरं बोलायचं की खोटं बोलायचं हाच प्रश्न येऊन पडलेला आहे. त्याच्यामुळं आता मी काय बोलतो आहे हे तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे. हॉटेल व्यावसायिक अनेक दिवसांपासून खूप व्यवसाय झाल्यामुळं आनंदी होते आणि ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हॉटेलमध्ये पुन्हा आपण आपला व्यवसाय भरभराट करण्यापेक्षा हॉटेल बंद ठेवलेली बरं म्हणून त्यांनी सुरुवातीला चुलीवर स्वयंपाक करून बघितला आणि चुलीवरही स्वयंपाक जमतो की नाही जमत यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक आता हॉटेल बंद ठेवून आराम करतायत. ही वस्तुस्थिती आहे. कारण त्याचा सरकार याला काय अजिबात जबाबदार नाही. कोणतंही सरकार नाही, राज्य सरकार पण नाही आणि केंद्र सरकार तर अजिबात जबाबदार नाही. दुसरीकडं जे रांगा लावून लोक त्रस्त झालेले आहे असं चित्र माध्यमांमधून थोड्याफार प्रमाणात दाखवलं जातं आहे. तेही अत्यंत खोटं आहे. कारण पुरेसा गॅस साठा उपलब्ध आहे आणि घरोघरी गॅस पोहोचवण्याची व्यवस्था सरकारने केलेली असल्यामुळे विनाकारण लोक आता क्रिकेटचा सगळा थरार संपल्यामुळे T20चा आणि IPL सुरू व्हायला वेळ असल्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये जो विरंगुळा त्यांना घरात बसून होत होता तो आता करता येत नसल्यामुळे दुपारच्या वेळेसच तशा त्या मॅच संध्याकाळीच राहायच्या, पण दुपारपासून लोक आता एका वेगळ्या कामामध्ये स्वतःला अडकून घेत आहे आणि गॅसच्या ठिकाणी रांगा लावून गॅसची चौकशी करत आहे की पुढं जर युद्ध लांबलं तर आता गॅस मिळेल की नाही या भीतीपोटी लोक सगळीकडं रांगा लावून आपापल्या वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे. असं साधारणपणे चित्र आहे. त्यामुळं सगळी काही परिस्थिती आलबेल आहे. देवेंद्र फडणवीसांनी जसं सांगितलं अगदी खरं आहे की काँग्रेसचे लोक सगळे देशाची बदनामी करत आहे, परिस्थिती विनाकारण पॅनिक करत आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरून सुद्धा फार काही त्यांच्या सरकारच्या विरुद्ध कोणी विनाकारण अफवा करू नये असं पण त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्यालासुद्धा लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. नरेंद्र मोदी या सगळ्या प्रकरणाला अजिबात जबाबदार नाही. कारण त्यांनी परिस्थिती खूप चांगली सांभाळलेली आहे. त्यांना संसदेमध्ये यायचीसुद्धा गरज भासत नाही. कारण संसदेमध्ये येऊन विनाकारण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं काही गरज नाही. कारण प्रत्यक्ष आपण संसदेच्या बाहेर राहून जे काम करतो आहेत ते जास्त महत्त्वाचं आहे. ही भूमिका आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जे विधान केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही गॅसचा टंचाई नाही आहे आणि विनाकारण लोक अफवा करत आहेत. त्यामुळं हे सगळे लोक काँग्रेस धार्जिणे आहेत. आणि खरं म्हणजे आपण आत्ताच्या काळामध्ये मोदींनाही जबाबदार धरण्याची गरज नाही. कारण मोदी या काळामध्ये नाहीच आहे. मुळामध्ये ते वैश्विक पंतप्रधान असल्यामुळे त्यांना फक्त भारतापुरता विचार करून चालणार नाही, तर त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुद्धा असल्यामुळं त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये विनाकारण ओढण्याचा प्रयत्न करू नये. कारण पेट्रोलियम मंत्री सक्षम आहेत आणि पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 जहाजं येऊन ठेपलेली आहेत आणि आता 2 जहाजांमधून संपूर्ण भारताला LPG गॅसचा पुरवठा येत्या काही काळामध्ये होणार आहे. त्यामुळं आपण कुठल्याही प्रकारची धास्ती घेऊ नये. ज्यांना असं वाटतं की गॅस मिळत नाही त्यांनी खरं म्हणजे रांगा लावण्यापेक्षा घरात बसूनच वाट पाहायला हरकत नाही. कारण घरी बसून तुम्हाला गॅस मिळेल अशी व्यवस्था सरकारने करून ठेवलेली आहे. त्यामुळे विनाकारण आपण रांगा लावण्याची गरज नाही, उन्हातानामध्ये फिरण्याची गरज नाही. त्यामुळे ही परिस्थिती खूप चांगली आहे आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस असल्यामुळे आपल्याकडे जे आजचे दिन आलेले आहेत तर त्याचा आपण आनंद घेण्याऐवजी ज्या काँग्रेस पक्ष जो अपप्रचार करते त्याला खतपाणी घालण्यासाठी विनाकारण उन्हातानाच्या रांगा लावून जे काही लोक देशाच्या विरुद्ध काम करत आहे त्यांच्या बाबतीतही सरकार योग्य वेळी योग्य भूमिका घेईल. आणि काही ठिकाणी वडील गॅससाठी बाहेर गेलेले असताना सुद्धा मुलं सोशल मीडियावर पोस्ट टाकत आहेत आणि ते महत्त्वाचं काम करत आहेत की माझे वडील जाऊन ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशाही मुलांची भारताला गरज आहे आणि हीच नवीन पिढी हा देश चांगला घडवू शकते हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी सुद्धा अशा या सगळ्या राष्ट्रकार्यामध्ये आणि विशेषतः हिंदू राष्ट्र करण्याच्या ज्या प्रक्रियेमध्ये अशा फालतू गोष्टींकडे लक्ष न देता
नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना या अशा संकट काळामध्ये साथ द्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं काय मत आहे? हे सगळं वातावरण बिघडवणाऱ्या लोकांविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कॉमेंट करून कळवा. कदाचित हा व्हिडिओ अनेकांना आवडेल न आवडेल मला माहीत नाही, परंतु आता सध्या सरकारला बोलण्याची अशीच भाषा मला असं वाटतं वापरायची वेळ आलेली आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं सरकारशी आपल्याला संवाद साधावा लागणार का, याचा आपण विचार करावा. माझं हे सगळं बोलणं कदाचित आपल्याला हास्यास्पदही वाटेल, परंतु हास्यास्पद अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीनं बोलावं लागलं, हे दुर्दैव आहे. खरं म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी चुलींची विक्री प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. गोवऱ्यांची विक्री वाढलेली आहे. अनेक ठिकाणी रांगा लागत आहे. पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरपासून सगळ्या च्या टंचाईच्या अजून बातम्या आलेल्या नसल्या तरी गॅस टंचाईमुळे लोक हैराण झालेले आहेत. एक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोकांना अक्षरशः मेटाकुटीला यावं लागत आहे आणि सरकार म्हणतं की कुठल्याही पद्धतीचं परिस्थितीमध्ये हाताबाहेर गेलेली नाही. व्यावसायिक व्यापाराचे गॅस मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल बंद पडलेले आहेत. अनेक उद्योग बंद पडलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधले शिफ्ट बंद झालेले आहे. कामगार घरी गेले बसलेले आहेत आणि सरकार म्हणतं काहीच झालेलं नाही. त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं बोलावं लागलं. खरं म्हणजे हे लक्षात घ्या की कोणत्याही काळामध्ये या युद्धाला कोण जबाबदार कोण आहे कोण नाही हा नंतरचा मुद्दा आहे, पण झाली परिस्थिती निर्माण ते सरकारने कबूल करायला पाहिजे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी जे खरं आहे ते सांगायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आपल्याला काय त्रास होतो हे लोकांनी रांगेमध्ये जाऊन जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत कळत नाही. मी स्वतः या सगळ्या गोष्टी जवळून बघून आलेलो आहे आणि अनेक ठिकाणी लोक त्रस्त झालेले आहेत. पण झालं काय की काही सोशल मीडियावरती नेहमी भूमिका मांडणाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जातात आहे. काही ठिकाणी मुक्ता कदमसारख्या एका पत्रकारावर एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो अर्थात याचा या सगळ्या गोष्टीशी काही संबंध नाही, पण कारवाई करण्याचे इशारे वारंवार दिले जात आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय झालं की सरकारच्या विरुद्ध बोलावं का नाही बोलावं अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. आणि जो बोलेल तो राष्ट्रद्रोही आहे आणि काँग्रेस पक्षालाच ते राष्ट्रद्रोही म्हणायला लागल्यामुळं इतर लोकांना तर जो काँग्रेस भाजपच्या विरुद्ध बोलतो तो देशाचा दुश्मन असं जे चित्र निर्माण तयार केलं जात आहे आणि कायद्याचा बडगा दाखवला जातो आहे. सोशल मीडियावरती सुद्धा नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. फोन काय करून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळं यांची सगळी जी फौज आहे ती स्वतः तुम्ही तुमच्या आईवडील जेव्हा रांगेमध्ये उभे राहतात तेव्हा त्यांना काय यातना होतं याची दखल आपण घेतली पाहिजे. या भावनेतून आपण हे सगळी विधानं केलेली आहे. टीका ही सहन करता आली पाहिजे, पण दुर्दैवानं काय होतं की या प्रखर राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या लोकांना टीका सहन होत नाही. टीका झेपण्याची त्यांची कुवत नाही. अशा परिस्थितीमध्ये लगेच उघडं होतं. जी परिस्थिती निर्माण झाली त्याला सरकारची जबाबदारी किती काय ह्यानंतर आपण ठरवू, पण सध्या देशामध्ये परिस्थिती चांगली नाही आहे. विशेषतः LPG गॅसचा जो पुरवठा आहे त्यावर मोठा विपरीत परिणाम व्हायला सुरुवात झाली आणि त्याची चटके सर्वसामान्य जनता भोगत आहे आणि भोगायला लागलेली. त्याच्यावर काय उपाययोजना करणार आहे, काय करू शकतो याचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी, पुरवठा मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली पाहिजे. तर परिस्थिती हाताबाहेर जाऊन सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे विधानं करता की सगळं काही आलबेल आहे, असं मला असं वाटतं की हे फार घातक आहे. आणि खोटं बोलणाऱ्या लोकांवर किती दिवस विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. तुम्ही जर सोशल मीडियाचा कल बघितला तर लोक आता हे तुमच्यावर उलटवार होतो आहे हे लक्षात घ्या. आणि तुमचे काही जी टीम जमा करून ठेवलेली आहे सोशल मीडियावरची तिच्यासुद्धा नाकीनऊ येईल काही दिवसानंतर. इतकी परिस्थिती विदारक झालेली आहे. हे आरेला कार्य करण्याशिवाय पर्याय राहिलेलं नाही. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये लोकांना जर त्रास होत असेल तर न्यूज यात्रावर आम्ही त्याचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढच्या काळातसुद्धा लोकांच्या प्रश्नासाठी न्यूज यात्रा सतत आपले बाजू मांडत राहील. आपण न्यूज यात्राला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.